पान पण हल्ली नाही जागेची. तिकडून कोण गेलेलो एकाच पॉइंटला लोक जात असणार. तर या दोघांनी केशर मिल्क वर ना खूप ताव मारले फुकट. प्लुटो पॉइंट आम्हाला काही इकडे मिळाला नाही, वेगवेगळा आवाज येत होता म्हणून आम्ही तिथून माघारी पळत आले. आम्ही 4-5 जणच होतो, तिथून रिटर्न आलोय. जर तुम्हाला प्लुटो पॉइंट सापडला तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला भारी पिकली. हॅलो फ्रेंड्स, ओवीज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजचा व्लॉग आहे. आज आपण महाबळेश्वरला फिरायला जाणार आहे. तर आता आपण महाबळेश्वरला जाता जाता आम्हाला हे मंदिर दिसलं, स्वयंभू गणेश मंदिर. तर इथलं आपण दर्शन घेऊया आणि इथूनच पुढे अर्धा किलोमीटर चालत गेलं की एक पॉइंट आहे, प्लॅटो पॉइंट. तर तिथे पण आपण फिरायला जाणार आहोत आता. चला तर. काय पण इकडे बघ. पुढे एक पॉइंट आहे, तर तो आता आपण बघायला चाललेला आहे. तर इथं व्ह्यू पण छान आहे. तर छान गणपतीचं दर्शन झालं आणि गणपतीच्या मंदिराच्या साईडला तिकडे प्लुटो पॉइंट आहे. तर आम्ही चाललो आता फॅमिली सोबत. मागच्या वेळेस तुम्ही या फॅमिलीला भेटला असेल, अवधू भैया, देवांश, आम्ही परी चाललेलो आहे. चला तर जाऊया. आणि व्ह्यू पण मस्त आहे इथं. माकडे तिथं ते बघा, पळाले पळाले ते बघा, ते बघा. चला तर सकाळ सकाळ मस्त फिरायला भारी वाटते. आता अर्ध्यापर्यंत आलोय आपण. चला तर पुढे जाऊया. आपणच हे काय गेली सगळी माघारी. तर इथं संध्याकाळी 5:30 नंतर प्लुटो पॉइंट वर येण्यासाठी बंदी आहे. आणि इथं वन्य प्राण्यांपासून सावध राहा म्हणते. रानगवे वगैरे दाखवले आहेत. आणि इथं आल्यानंतर फिरायला प्लास्टिकचा कचरा वगैरे काही टाकू नका. जर खायला आणला असेल, प्लास्टिकच्या बॉटल, पाणी प्यायच्या, तर ते आपल्या सोबतच कॅरी करा आणि डस्टबिन मध्ये टाका. इथे खराब करायचे नाही कचरा वगैरे टाकून. चला तर आता पुढे जाऊया. दमलं काय इतक्या लोक. चला चला. पॉइंट आला वाटतंय ना. तर प्लुटो पॉइंट वरती आल्या असं मोकळं उंच मस्त आहे आणि समोरून असं डोंगर दिसतात. तर भारी वाटते वरती येऊन असं. शपथ कसलं जंगल दिसतंय. झाड बघा. नजर पुरत नाही. भारी व्ह्यू आहे इथं. मस्त पॉइंट आहे. तर या पॉइंटला व्हिजिट करायला नक्की या. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. म्हणजे उन्हाळा सुरू होतच आला तरी भारी झाड आहेत अजून. तर इथं महाबळेश्वर मध्ये मधुसागर म्हणून असं मोठं शॉप आहे. तर इथं खूप जुन्या वर्षापूर्वीचे मध ठेवलेले आहेत बॉटल मध्ये. ते पण आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि आपल्याला जर ताजा फ्रेश मध हवा असेल तर तो पण इथे मिळतो. तर आता आपण बघूया आतमध्ये जाऊन. चला. हे 1982
सालची बॉटल आहे मधाची. हे बघा 1973, 1990, 1995, 2008, 2002, 2010. तर इथं मधमाशांचे प्रकार 10 ते 30,000 माशांचा समूह. तर इथं मधमाशांचा मध कसा गोळा करायचा किंवा मधमाशा कशा घ्यायच्या, घरात कशा सोडायच्या, त्याचे सगळे वेगवेगळे फोटो आहेत. मोकळे झालेले मधपोळे, विविध प्रकारच्या फुलांवरून मधमाशा कसा मकरंद गोळा करतात त्याचे फोटो आहेत. इथं स्ट्रॉबेरीची शेती, तर आज आपण स्ट्रॉबेरीच्या शेतीत पण जाणार आहे. तर आता आपण वेण्णा लेक वर आलेला आहे. तर पाहूया वेण्णा लेक, आणि साईडला हॉर्स रायडिंग पण आहे. चला. तर इथं बोटिंग करायची असेल तर बोटिंग पण आहे, आणि इकडे साईडला ऑफिस आहे बोटिंगचं तिकीट बुक करण्यासाठी. तर अगोदर तिकीट काढायचं. समोरची फायनल बोर्ड दोन लांबून त्याला BBIS तुला लाईट तर आता आपण महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डन मध्ये आलेलो आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन मॅप्रो गार्डन बघूया, आणि आतमध्ये स्ट्रॉबेरी फार्म मध्ये पण जाणार आहोत. चला. सिटी चौकात तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सिरप मिळतात, स्ट्रॉबेरीचे वेगवेगळ्या प्रकारचे जाम, वेगवेगळ्या प्रकारचे कुकीज, चॉकलेट इथे सगळे मिळतात. तर आता आपण आज जाऊन बघूया. तर इकडे कॅफेटेरिया आहे, गर्दी बघू शकता, वीकेंड आहे त्याच्यामुळे. चला. तर इथं पिझ्झा काउंटर आहे, फ्रेश पिझ्झा मिळतो, आणि आतमध्ये बघू शकता किती मोठं ओव्हन आहे, आणि मस्त स्मेल पण मस्त येतोय. केवढा पिझ्झा बनतात इथं बघा. तर इथं खूप मोठं असं हॉटेल आहे. एका साईडला सँडविच, सूप, पिझ्झा काउंटर सगळं वेगवेगळे, आणि इथून व्ह्यू पण छान दिसतो. जर सकाळ सकाळ आलं तर मस्त धुकं पण असतं. घे परी. स्ट्रॉबेरीचे चॉकलेट आहेत का हे? तर नाही, चॉकलेट सारखंच आहे, फक्त बारमध्ये येतात ते कॅन्टीजमध्ये चॉकलेट. आणि हे पेरूचं मसाला त्यावर घेतो. बिलिंगला मिळेल, बिलिंगला मिळेल. मसाला ठीक आहे. स्ट्रॉबेरी मिळेल, स्ट्रॉबेरी मिळेल. परी ते स्ट्रॉबेरी आहे ना. चालू तिथे जामला मुंगे असते. चॉकलेट कुकीज आहेत, मस्त आहेत. तर इथे टेस्ट करण्यासाठी आहेत. तर या दोघांनी केशर मिल्क वर ना खूप ताव मारले, फुकटेवरून डबल डबल घेतात ते पितात ते. तर मॅप्रो गार्डनच्या शेजारी इथं स्ट्रॉबेरी शेती आहे. तर आता आपण हाताने स्ट्रॉबेरी तोडणार आहोत. तुम्हाला किती 1 किलो घ्यायचे, 2 किलो घ्यायचे तुम्ही घेऊ शकता, आणि स्वतः हाताने तोडून घ्यायचे. चला तर आता स्ट्रॉबेरी घेऊया आपण. बसू थांब. तोडू नको कच्च्या. हा तोड. परीने तोडली स्ट्रॉबेरी. वाव. चला चला इकडे पण जातो.
बस थोडीशी कच्ची स्ट्रॉबेरी तर हे ठेवली तर पिकते पण आपण घरी नेऊन. हे बघा ही थोडीशी कच्ची आहे. जर आपल्याला थोडंसं लांब जायचं असेल तर आपण थोड्याशा कच्च्या स्ट्रॉबेरी घेऊ शकता आणि हे घरी गेल्यानंतर पिकतात तर खराब होत नाहीत अशा स्ट्रॉबेरी. हे बघा ही पण थोडी कच्चीच आहे. ही अशी बघा असं पानं बिनं बघायची तर हा ही अशी खाल्लं वाईट ते आपोआप पिकते त्याच्या बॉक्स मध्ये ठेवायची. आणि हे बघा हे येतं ना, हे बघा हे होल असे काढलेलं ते काढायचं तेवढं. भारी पिकले आणि गोड आहे ओरिजिनल. आम्ही पुण्यामध्ये घेतो ना त्या अशा खायला लागत नाहीत आणि अशा फ्रेश दिसत पण नाहीत. त्या प्लास्टिकच्या बॉक्स मध्ये असतात आणि त्याला कलर पण दिलेला असतो. एकदम फ्रेश आणि ओरिजिनल आहेत आणि मस्त पिकली आहे, झाडालाच पिकलेली आहे. तर इथं काउंटरला पण मिळतात, आपण नाही तोडल्या तरी इथं पण फ्रेश असतात. आता आपण पाचगणीमध्ये टेबल लँड वरती आलेला आहे. तर इथं बघायला खूप सारे पॉइंट्स आहेत. तर पॉइंट्स बघायला भरपूर चालावं पण लागतं. जर आपल्याला चालायचं नसेल तर आपण घोडा गाडीने पण जाऊ शकतो. तर आता बघूया पॉइंट्स. ऊन पण भरपूर लागते आता. तर इथं टेबल लँड वरती 8 ते 9 पॉइंट्स आहेत बघायला. पण ते पॉइंट्स बघायला खूप चालावं पण लागतं ना. आता जानेवारी संपत आलंय पण भरपूर ऊन लागते. जर तुम्ही येणार असाल तर लहान मुलांना टोपी पाण्याची बॉटल कॅरी करा. तर आता आपण तिथं गुहा आहेत ते बघायला जाऊया. जवळच पोहोचले आपण आता. चला तर इथून खाली आतमध्ये पांडव गुफा आहे. तर आता गुफा बघायला जाऊया आपण. ये चल. चल थंड वाटते. थंड वरती किती ऊन लागत होतं. हो का. तर ही आहे पांडवकालीन गुफा. इथं पांडव राहिलेले. खूप थंड वाटत्या. ये परी चला आज जाऊ आपण. बघितलं जय बाप्पा राहिलेले. परी काही हट्ट नाही करायचा. स्वामी समर्थांचं मंदिर. पाय पडायचं. हा चला तर आतमध्ये आता केव मध्ये आपण एंट्री करूया. खूप नॅचरल असं फील होत आणि खूप थंड आहे. आपण जर चप्पल काढून गेलो तर पायाला खूप थंड लागते. चला भुयारी मार्ग. चला पाणी भिजवले. इथे शंकराची मूर्ती. इथं काय टायगर. टायगर आहे म्हणजे डुप्लिकेट. बघितलं कसं केलंय लाईट वगैरे. तरी पांडवकालीन गुफा आहे आणि हे पण खूप थंड आहे. असं वाटते पाणी मारले आणि आपण चप्पल घालून चाललो तर असं वाटते आपण चिखलात चालतोय. खूप थंड आहे आणि खूप शांत वाटते. म्हणजे बाहेरच्या दुनियाशी काही संपर्कच नाही. एवढं शांत वातावरण आहे. तर इथं गुफा संपते. इथून आता आपण बाहेर पडतोय.
आता आम्ही इथं थोडासा ब्रेकफास्ट करणार आहे. फिरून फिरून कंटाळा आला आणि इथं खूप थंड पण वाटते. तर आता नाश्ता करूया आपण. परी काय खायचं? देवांश तुला नको खायला डोसा मिळ. तर आता आपण पांडवांची गुफा बघितली, तर इथून आता आपण टायगरची गुफा बघूया खाली आणि त्याच्यानंतर पांडवांची पावले बघायला जाऊया ते पलीकडे. तर चला आता इथून खाली जाऊया. बघ किती छान आहे. कसे असं राहिलेत का झाड? आता कुठं भीती वाटते. मग भीती कशाची वाटायची त्यावेळी जय बाप्पा राहिले तिथं एवढ्या जंगलात, आपण नव्हतो तेव्हा. इथं वरती टायगरची गुहा आहे. पायऱ्या बघा केवढ्या. चल परी. तर इथं टायगर केव आहे. तर इथं असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. त्या काळी असायचे परी पांडवांच्या काळात. तर पूर्वी त्या काळी इथं खरोखर वाघ येऊन राहायचे. तर तो आहे, तर तो हे आहे टायगर केव त्यालाच म्हणतात. तर इथे वाघ राहायचे. तर इथून पण आतमध्ये जात का इथून? तर अशी गुफा इथं बघू शकता. खतरनाक असते ना. हा असं इथं म्हणायचं. वरती आता जाऊया. पांडवांची पावलं आहे ते बघायला जाऊया. चला. तर ही आहेत पांडवकालीन पावले. तर अशी पावले आपल्याला महाराष्ट्रात 3 ठिकाणी बघायला मिळतात. एक म्हणजे MP मध्ये, दुसरं गुजरात मध्ये आणि हे एक आहे पाचगणी मधील टेबल लँड वरती. तर दिवाळी दसऱ्यामध्ये इथं खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. खूप मोठी जत्रा असते या ठिकाणी, अशी आम्हाला तिथे माहिती मिळाली. चला तर फ्रेंड्स, आपण टेबल लँड वरचे 2 पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. बाकीचे केलेले नाहीत, भरपूर ऊन लागते त्याच्यामुळे 2च पॉइंट फिरलो आपण. आणि महाबळेश्वर पण थोडंफार बघितलं. तर पुणे टू महाबळेश्वर 1 डे ट्रिप आपली संपली. तर आजचा व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.